काही राजकीय 19ला प्रसंग अशा आले की नंतर राजकीय समीकरण बदलले, आघाड्या युतीच्या आघाड्या झाल्या, नंतर बिघाड्या झाल्या, नंतर बंड झालं. काही लोक म्हणते तुम्ही काही पैसे घेऊन गेले का? आणि पैसे घ्यायचे असते तर 22लाच गेला असतो. इतकं वाट बघितलीच नसते. त्यामुळे पैशासाठी जायची काही गोष्टी येत नाही. 30-30, 40-40 वर्षापासून जे लोक माझ्यासोबत काम करतात त्या कार्यकर्त्याला बळ मिळालं नसेल, 1,500 गावं आणि 14 शहराचे विकास करत असताना आपल्याला विकास निधी मिळणार नसेल, आम्ही प्रसादरावच्या गावात गेलो नाईक की नाईक म्हणते आमचं हे सभागृह राहिलं, ते सभागृह राहिलं. पुणे आम्ही गावात गेले की ते म्हणते आमचं हेच काम राहिलं. रोजचे 25 फोन याचे देते की निधी द्या. 5 कोटी रुपयाच्या निधी कोणाची बळवण करायची. जया अंगी मोठेपणात आहे यातना कठीण. धुळ्याचं तू मला कशाला सांगतो? माझ्या मतदारसंघातले लोक ज्यांनी मला मतदान केले ते मला विचारतील, तू कशाला विचारतो मला? म्हणजे असे काही लोक फोन लावून काहीतरी वेगळं वाकडं तिकडे बोलायचं, मग ते व्हायरल करायचं, हे जरा धंदा सुरू केला काही लोकांनी. त्याच्यापासून सावध राहा. उगाचच कोणाला काही डोचू नका, कोणाला काही म्हणू नका. राजकारणामध्ये काही लोक आरोप प्रत्यारोप करीत असते ते आपण सहन करायचे. जिथं उत्तर द्यायचं तिथं उत्तर देऊ, आणि कोणी अंगावर आलं त्याला शिंगावर घेऊ. आता राऊत साहेब म्हणले की बाबा आम्ही तुडवा, तुझ्या आईला तू काय तुडणार आहे आम्हाला? राऊत साहेब एक मोठा वक्ता आहे. देशाच्या राजकारणामध्ये एक स्वतःची उंची निर्माण करणाऱ्या व्यक्तीनं तुडवायची भाषा करू नये. तुम्हाला कधी निवडणूक लढूनच माहित नाही. सर्वसामान्य माणसाची काय अडचण आहे, लोकांच्या काय गरजा आहेत, हे जनतेतून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीला कळू शकते. हे डायरेक्ट झालेच ना, त्यामुळे ह्याला खालचं काहीच माहित नाही. आणि ते तुडवायची भाषा हे नाही करावी. मला तर कमाल वाटलं. अरे मला आम्ही म्हणलं ते का ठीक आहे, तुम्ही काय मला या गोष्टी तर ठीक आहे. आता मोठ्या माणसाने कसं मन मोठं ठेवायचं त्यांनी ठरवावं. परंतु मी आज तुम्हाला या व्यासपीठावरून सांगतो की आपल्या पक्षाचे जुने नेते आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब असतील किंवा आदित्य ठाकरे असतील, हे दोन व्यक्ती आपल्या विरोधात काही जरी बोलले तरी आपण एकानेही त्याच्यावर प्रतिक्रिया द्यायची नाही. ते पहिला तुम्हाला सगळ्याला माझी विनंती आहे. मी देणार नाही, तुम्ही कोणी द्यायची नाही. कारण पहिला आपला जमाना कसा होता, आपली एक मन आहे, त्याचं खावं मीठ, त्याचं करावं नीट. आपली त्या घराण्याशी बांधिलकी आहे. आपण वैचारिक लढाईमध्ये जरी आपण वेगळ्या त्याच्यात असलो तरी आपण त्या परिवाराशी कटुता ठेवण्याची भूमिका आपली नसली पाहिजे. आणि ती माझी तर नसणार, तुमची सुद्धा माझी नाही म्हणजे तुमची पण नाही. त्यामुळे हे दोन व्यक्ती सोडल्या तर बाकी कोणाच्या बापाला मोजायची गरज नाही.